आज आपण बनवणार आहोत खुसखुशीत शेंगदाणा चक्की। त्यासाठी मी 1 वाटी शेंगदाणे व 1 वाटी किसलेला गूळ घेतला। त्यानंतर मंद आचेवर मी शेंगदाणे भाजून घेतले। शेंगदाणे भाजून झाल्यानंतर ते थंड केले व त्याची साल व त्याचे 2 भाग करून घेतले। कढई गरम करायला ठेवली व त्यामध्ये 1 चमचा तूप टाकून किसलेला गूळ टाकून परतून घेतला। गूळ परतल्यानंतर त्याचा पाक तयार व्हायला सुरुवात झाली। पाक चिक्कीसाठी तयार आहे हे कसं समजायचं, तर पाक झाल्यानंतर थोडासा पाक एका थंड पाण्यामध्ये टाकून बघायचा। तो पाक जर कडक आणि जर त्या पाकाचा तुकडा पडत असेल तर तो पाक चिक्कीसाठी तयार आहे असं समजायचं। तर इथे पाकाचा तुकडा पडला आहे, त्यामुळे हा पाक चिक्कीसाठी तयार आहे। तर त्यामध्ये मी शेंगदाणे टाकून घेतले व पाक व शेंगदाणे मिक्स करून घेतले। त्यानंतर मी पोळपाटावर तेल पसरून पूर्ण मिश्रण मी पोळपाटावर टाकून घेतलं व लाटण्याच्या साहाय्याने ते मिश्रण मी पोळपाटावर पसरून घेतलं। नॉर्मल थंड झाल्यानंतर मी त्याच्या कापा करायला सुरुवात घेतल्या। मिश्रण जास्त थंड होऊ द्यायचं नाही, नाही तर त्याच्या कापा होत नाही। त्यानंतर पूर्ण थंड झाल्यानंतर मी त्याच्या कापा वेगळ्या करून घेतल्या। तर अशा प्रकारे तयार आहे आज आपली खुसखुशीत शेंगदाणा चक्की। थँक्यू।